नवीन गोलंदाज आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये बदल करत असताना एकेश ठाकूर. चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग सजवायची आहे. प्रफुल्ल पंचांच्या डाव्या बाजूकडून संत पावलाने चेंडू फेकेल एकेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पॉइंटला थांबतोय. एक धाव मिळेल. एका धावेने स्ट्राइक रूटेड. 8 धावा. या एकच्या स्वरूपात 8 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. साहिल मैदानावरती एक चांगला फलंदाज साहिल मानला जातोय आपल्या या लीग मध्ये. मात्र या साहिलवर संपूर्ण जबाबदारी, तर दुसरीकडे गोलंदाज एकेश याच्यावरती जबाबदारी. मागच्या दिशेने खेळलाय चेंडू, मात्र फटका फसतोय का? नक्कीच फटका फसलाय आणि आणखी एक विकेटचं नुकसान होताना दिसतंय. डीजे मैदानावरती संजू. संजू या षटकातील तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. अतिशय 4 ते 5 पावलांचा रनअप घेऊन संकेत ठाकूर, एकेश ठाकूर गोलंदाजी करते. खोलवर गतीचा चेंडू, त्या ठिकाणी चेंडू पकडला जातो आहे, परंतु कोणत्याही प्रकारची धावसंख्या नाही आहे. पका भरपूर दडपणात आणलंय या फलंदाजांना, या गोलंदाजानं. एक वेगळ्या स्टाईल मध्ये देखील खेळाडू खेळताना दिसत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या पॉलोथ्रो मध्ये एकेश. आणखी एक विकेटचं पतन. डीजे धावसंख्या स्तब्ध. इथे मात्र एकेश आपल्या गोलंदाजीतून तीक्ष्ण मारा करताना दिसतोय, परिपूर्ण थांबवताना दिसतोय. बरीच लोक चर्चा करत होते या गोलंदाजाला किती मार पडेल, पण दाखवून दिलंय, सिद्ध केलंय, हम भी किसी से कम नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर झोन मध्ये जाईल चेंडू. एका धावेसाठी कल्पेश खाडे, आपण कुठे असाल, तसेच ध्रुवित मात्रे, या दोघांना विनंती आहे आपण यायचं आहे. एकूण धावा धावफलकावरती 9 धावा. चेंडू द्यायचा आहे, शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा एकेश शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र फटका मोठा येतोय, थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, पाईन लेगच्या वरून 6 धावांसाठी.
थँक्यू डीजे मास्टर. या षटकारानं धावसंख्या धावपलकावरती 6च्या गतीने पुढे सरसावली. एकूण धावा धावपलकावरती 15 धावा. षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 6 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या 7 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. नवीन गोलंदाज मलिंगा स्टाईल मध्ये पहा. हर्षल उर्फ मलिंगा. पहा कशा पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी येईल हर्षल. समोर आपण फलंदाज पाहतोय रोहित. कर्णधार आपला कॅप्टन अंपायर यांना शेवटची वॉर्निंग द्या. बराच टाइम घेत आहेत ते, बराच टाइम घेत आहेत. नाही तर यांची ओव्हर कमी करू आम्ही. डावखुरा त्याचा फलंदाज हर्षल या गोलंदाजाचा पहिला चेंडू खेळेल. फुल टॉस डिलिव्हरी, चांगला पटका. मात्र त्या ठिकाणी शतरक्षक असताना चेंडूने जास्त उचली घेतली आहे. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय. तर नक्कीच 1+4
आता मात्र इथे आहा म्हणता विकेटचं नुकसान झाल्यानंतर नक्कीच ड्रिंक टाइम या ठिकाणी होतोय. पाणी घेऊन जायचं मैदानावरती. मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. या चेंडू नंतर नक्कीच 2 चेंडू घेऊन जायचं. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. हर्षल या गोलंदाजाचा. जयेंद्र फलंदाजीसाठी आलाय. हा चेंडू मात्र आवाक्याच्या बाहेर. तिसरा नो चेंडू फेकलाय आणि इथे मात्र फ्री हिट. पुन्हा एकदा फ्री हिट. म्हणजे या षटकामध्ये 3 वेळा फ्री हिट मिळाली. अजूनही षटक या ठिकाणी 2 चेंडूंचा खेळ फेकण्यासाठी बाकी असणार आहे. फिल्डिंग मध्ये बदल, परंतु इथे गोलंदाज कुठेतरी लाईन आणि लेंथ विसरताना दिसतोय. हा चेंडू आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. अतिशय दयनीय अवस्था या गोलंदाजानं करून ठेवली आहे. स्वतःच्या गोलंदाजीची कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव असावा आणि कदाचित त्यामुळे या गोलंदाजाला चेंडू जास्तीत जास्त फेकता पाहायला मिळतोय. हा मोठा फटका या फलंदाजाचा. पुन्हा एकदा डीजे. धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं या षटकामध्ये 10 चेंडू फेकले गेलेत. ज्यामध्ये 5 चेंडू खराब फेकले गेले. 2 वाईट 3 नो. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला मिळतोय. पॅडला आदळलाय चेंडू. या षटकाची समाप्ती झाली. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्या त्या म्हणजे 35 धावा. पाहूया 12 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक असणार आहे. कशा पद्धतीने 12 चेंडूंमध्ये धावसंख्या कमीत कमी देण्याचा प्रयत्न करतील आणि कशा पद्धतीने जास्तीत जास्त धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न करतील. चालू असणारी मॅच नैतिक 11 विपक्ष रॉयल्स बोरी या 2 संघांच्या दरम्यान. फिल्डिंगसाठी आपण पाहतोय रॉयल्स बोरी आणि फलंदाजीसाठी नैतिक 11 ज्यांच्या आतापर्यंत 3 षटकांमध्ये 35 धावांची बहारदार बारी पाहायला मिळते. डीजे. बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग. बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग, बोरी. थँक्यू. पस्तीस धावा धावपलकावरती असताना इथे मात्र चौथा षटक. छत्तीस धावा धावपलकावरती.
माफ करा, एकूण 36 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात आणि हा चौथा षटक. पहिला चेंडू, हा चेंडू मात्र अवांतर येतोय आणि इथे पहा थ्रो मात्र चांगला आहे. 1+1 अवांतर आणि 1 आल्या आल्या अवांतर चेंडू फेकलाय. कुठेतरी या गोलंदाजांना कमीत कमी धावसंख्या देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, कारण ऑलरेडी धावसंख्येचा उच्चांक अतिशय तगडा असल्यामुळे इथे लढत ही चांगली होणार यात मात्र शंका नाही. गोलंदाज आपण पाहतोय पृथ्वी, पियुष. हा चेंडू चांगला मात्र थ्रो चुकीचा फेकला गेलाय. एक धाव. इथे एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावला. 39 धावा धावफलकावरती. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. पंच सुदेश म्हात्रे, खोपटा आणि प्रशांत माळीसर बालई पंचांची भूमिका करत असताना. आणि पहा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि इथे चेंडूने जास्त उसळी घेतली. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 3 खेळाडूंच्या वरून 4 धावांसाठी. ठिकाणी क्षेत्ररक्षक धावताना दिसतोय. इथे एका मागोमागे एक चूक केली जाते आणि चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं आणि त्याचा भरणा पहा. इथे 2 धावा घेतल्या जात आहेत आणि 2च्या धावात मोबदल्यात एकूण धावा धावफलकावरती 45 धावा. आमचे स्कोरर सुदेशजी साळुंखे आज मात्र गुणलेखनाची भूमिका बजावत असताना, मैत्रीचं नातं जोपासत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क आला नाहीये आणि परिपूर्ण निर्धाव चेंडू. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू या षटकातील. मोठा फटका खेचून काढलाय मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी. थँक्यू डीजे मास्टर. तर एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या त्या म्हणजेच 51 धावा. जोरदार टाळ्या. अर्धशतक पूर्ण केलाय नैतिक 11 संघानं. 51 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि दुर्गामाई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर या संपूर्ण लीगला पाण्याची पूर्तता केली. पाणी हे जीवन. पाण्याची आवश्यकता खरं तर खेळाडूंना जास्त असतं, कारण माणसाच्या अंगामध्ये 70% पेक्षा जास्त पाणी असतं आणि पाणी हेच जीवन. आणि या पाण्याची पूर्तता दुर्गामाई एंटरप्राइजेसच्या माध्यमातून जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. बोरी प्रीमियर लीगच्या या आयोजकांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा षटक. डावखुऱ्या हातातून फेकण्याचा प्रयत्न, खेचण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूची सांगता. 51 धावा धावफलकावरती 4 षटकांमध्ये लगावल्या आणि जसा षटक 6वा फेकण्यासाठी गोलंदाज 5वा फेकण्यासाठी गोलंदाज अयाद मैदानावरती आलाय. पहिला डॉट चेंडू. हा चेंडू अतिशय जबरदस्त स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू. मात्र 1 धाव नक्कीच मिळेल एका धावेने. 52 धावा धावफलकावरती.
इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका खेळला आहे. चेंडू जास्त वेळ स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, स्वतः गोलंदाज चूक करणार नाहीये आणि इथे आणखी एक मोहरा गारद. वरती मोठा फटका लगावतोय हा फलंदाज रोहित. पुन्हा एकदा मोठा फटका, ताकदीचा पुरेपूर वापर, ताकद आणि टायमिंगचा चांगलाच वचक बसलाय आणि आणखी एक षटकारानंतर धावसंख्या धावफलकावरती पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 64 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम 65 धावांचा माफक आव्हान समोर ठेवले, ते म्हणजेच रॉयल्स बोरी संघासमोर. बोरी प्रीमियर हॅलो एक मिनिट DJ. यानंतर होणार सामना STS मूव्हर्स विरुद्ध डेंजरस बोरी. STS मूव्हर्स विरुद्ध डेंजरस बोरी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी म्हणजे कर्णधारांनी इकडे समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. नाणेफेकी करून घेण्यासाठी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की तुम्ही नाणेफेक करून घेण्यासाठी येथे यायचं आहे. आणि आमचे मित्र चायनीज किंग धनराज कांबळी यांचे इथे समालोचन कक्षामध्ये स्वागत करत आहेत. आणि त्यांच्यातर्फे उत्कृष्ट गोलंदाजाला शूज दिलेले आहेत ते आमचे मित्र. या धनराज कांबळे या. STS मूव्हर्स आणि डेंजरस बोरी, मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय, दोन्ही संघाचे कर्णधार समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. काय कुठले कर्णधार आलेत? बोला कर्णधार. STS मूव्हर्स आणि डेंजरस बोरी दोन्ही संघाचे कर्णधार. मी धनराज कांबळेंना विनंती करतोय की या संघाच्या मॅचचं तुम्ही नाणेफेक करून घ्यायचं. या धनराज कांबळे साहेब या. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, क्षेत्ररक्षण त्वरित पाठवून घ्यायचं मैदानात आणि आपली सलामीची जोडी गार्ड मैदानाच्या बाहेर लावून यायचं पुन्हा एकदा विनंती करतोय. STS मूव्हरचे संघाचे कर्णधार आलेले डेंजरस बोरी यांच्या कर्णधारांनी इकडे यायचं आहे. आणि आमचे आलेल्या आजच्या काळामध्ये प्रमुख पाहुणे धनराज कांबळी यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करून घ्यायचं आहे. तीन होते आपल्याकडे पण तीन आहेत राजा आहे बघ आहेत ना ट्रॉफी. काय कुठे राहतो कुठे तू? मोऱ्या मस्त. नाव काय रे बाळा? यश. यश जाधव मोऱ्यावरनं आलेले आहेत. यश जाधव बघा 100 नंबर त्यांचा आहे टी शर्टवर.
बस खाली बस राय सावलीत बस. वाटे दोन्ही संघाचे कर्णधार इकडे आलेले आहेत. फोन नंतर बोला तुम्ही. आमचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इकडे थांबलेले आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि सलामीची जोडी मैदानात पाठवा. मी तुम्हाला विनंती करतोय, कृपा करून सलामी जोडी मैदानात पाठवा. हॅलो, यापुढील होणारा सामना STH मूव्हर्स विरुद्ध डेंजरस बोरी. डेंजरस बोरी संघाचे सर्व खेळाडूंनी लाईव्हचा जो कक्ष आहे, पॅव्हलियन कक्ष, तिकडे जमा व्हायचा आहे. हॅलो, चला घ्या काम, चला घ्या नाणेफेक करून घ्या. धनराज कांबळे कुठे आहेत? या. आज आहेत सगळ्यात. चायनीज किंग यूट्यूब वरती आवाज म्यूट होतोय. आम्हाला गावातनं फोन येत आहेत, जरा लक्ष द्या. कॅमेरामन, तुम्हाला एक विनंती पुन्हा एकदा करतो, आवाज म्यूट होतोय. आणि नाणेफेक होते डेंजरस बोरी विरुद्ध STS मूव्हर्स. बघू नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने जाते ते. कोणी जिंकला नाणेफेक? डेंजरस बोरीने नाणेफेक जिंकला आणि आपला निर्णय मात्र का अजून कळलेला नाही आहे. डेंजरस बोरी विन तो नाणेफेक आणि सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू दीपेश म्हात्रे, ऑफस्टिकच्या बाहेर असला चेंडू. पंच प्रशांत माळी सर आमच्याकडपर्यंत इशारा पोहोचवला की हा अवांतर असणार आहे. पहिल्याच अवांतर चेंडूवरती खाता उघडलाय. रॉयल बोरी संघाचा अवांतर चेंडूने खाता उघडलाय. नक्कीच पंचांकडे थोडीशी अपील केली होती, परंतु क्वालिफाईड पंच नक्कीच वाईट घोषित करतायत. पहिल्या चेंडूवरती अवांतर स्वरूपात खाता उघडलंय. रॉयल बोरी संघाचा सलामी लागलेला फलंदाज सय्यद आणि नॉन स्ट्राईकला आहे श्रेयश गावड. सय्यद आणि श्रेयश अशी जोडी मैदानावरती. तर पहिला वैयक्तिक षटक टाकण्यासाठी दीपेश म्हात्रे, स्वतः ओनर, टीमचे ओनर. पहिला चेंडू वाईट होता, दुसरा चेंडू पाहायचा. दुसरा चेंडू देखील पंच प्रशांत माळी सर माझ्यापर्यंत इशारा करतात का हा देखील स्क्वेअर चेंडू असणार आहे. दुसरी अवांतर धाव मिळते संघाला. संघ पोचले 2च्या घरात. 65 धावांचं आव्हान असताना आतापर्यंत 2 धावा तर झाल्या. तर चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण की ज्या प्रकारे फलंदाजी केली होती रोहित म्हात्रे, अगदी शेवटच्या क्षणाला ज्या प्रकारे फिनिशिंग टच द्यायचा होता त्याच प्रकारे फलंदाजी केली रोहित म्हात्रे. अतिशय चांगला गुणवान खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. सुरेख असा चेंडू यावेळेला जोरदार हिट करायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या स्थिर 2 वरती. आता मात्र चांगल्या दिशेवरती चेंडू टाकले दीपेश म्हात्रे याने. नक्कीच 2 चेंडू जरी स्वेअर टाकले असले तरी अतिशय चांगला प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेर प्रत्येक चेंडू ठेवण्याचा इराद्याने गोलंदाजी करत आहे दीपेश म्हात्रे. यावेळेला पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर असल्या कारणाने पंच पुन्हा एकदा 2 हात लांब करतायत. हा चेंडू देखील असणार आहे अवांतर. या षटकातील तिसरा चेंडू अवांतर आलाय. 1 चेंडूचा खेळ झालाय, 3 अवांतर, अशा एकूण 3 धावा तर झाल्यात. कोणत्याही प्रकारचा गडी बाद नसणार आहे. 65 धावांची गरज असताना प्रति षटकामागे 13ची सरासरी गाठावी लागेल रॉयल बोरी संघाला जर का हा सामना जिंकायचा असेल. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगला खेळ करत दिशा चॅलेंजर्स संघाने सामना जिंकला होता. या वेळेला नक्कीच बघायचं आहे, पंचांकडे दाद मागितली होती, परंतु क्वालिफाईड पंच पुन्हा एकदा 2 हात लांब करतायत. या षटकामध्ये बरीच एक्सरसाइज झाली असेल पंचांची, कारण की 4था चेंडू या षटकात स्क्वेअर टाकलाय तो म्हणजे गोलंदाज दीपेश म्हात्रे याने.
अतिशय चांगला गोलंदाज, चांगला खेळाडू, परंतु या वेळेला मात्र नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकण्याचा इरादा आहे, परंतु थोडंसं जास्तच बाहेर जातोय. त्या कारणाने पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत की खराब चेंडू असणार आहे. 4 चेंडू खराब टाकलेत. बघायचं पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय. नक्कीच बाउंड्रीवरून धावत येऊन मोगा, रोहित मात्रे उर्फ मोगा याने कानमंत्र दिला. आता बघायचं आहे त्या कानमंत्राचा फायदा होतोय की नाही. फुल टॉस टाक बोलला होता मला वाटते. बॅटच्या स्वरूपात खाता उघडला संघाचा. पहिली धाव मिळते बॅटच्या स्वरूपात सय्यदला. सय्यदने आपला खाता उघडला 1 धावेने. एका धावेने धाव फळं खाळतोय. संघाची धावसंख्या होते बिनबाद 5. बराच वेळ जो श्रेयस गावंड उर्फ गोंड्या नॉन स्ट्राईक वरती होता तोच स्ट्राईकला आलाय. तर बघायचं आहे नक्कीच त्यांचे ओनर कॅप्टन मला वाटते ओनरने भरोसा दाखवलाय कॅप्टनवरती. स्वतः कॅप्टन श्रेयस गावंड सलामीला आलेत. यावेळेला सुरेख असा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच, परंतु पंचांचे दोन्ही हात पुन्हा एकदा लांब होतात. या षटकातील 5वा चेंडू खराब, म्हणजे जवळजवळ 11 षटकांचा तर हा षटक असणारच आहे. बघायचं अजून किती चेंडू जास्तीत जास्त टाकतोय दीपेश म्हात्रे. चांगल्या टप्प्यावरती तर चेंडू टाकतोय, परंतु वारंवार खराब चेंडू पंच दर्शवित. बघायचं पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपेश म्हात्रे. यावेळेला सुरेख असा चेंडू टाकला होता. श्रेयस गावंडला कोणत्या प्रकारे चेंडू समजला नव्हता. तू मैं नक्कीच शेवटच्या क्षणाला 1 धाव पूर्ण होते. एका धावेने आपलं खातं उघडते. संघ पोहोचलाय. सात धावा झाल्यात आतापर्यंत. पुढचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा दीपेश म्हात्रे सय्यदसाठी. यावेळेला सुरेख असा चेंडू, नक्कीच टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेणारा चेंडू. फलंदाज सय्यदला काही समजत नाहीये. चेंडू जातोय. निर्धाव धावसंख्या स्थिर बिनबाद 7. नक्कीच या षटकामध्ये जरी 5 चेंडू अवांतर टाकले असले तरी अतिशय चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण की 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. फक्त 7च धावा. पॉवर प्लेचा षटक असणार आहे. 2 षटकं हे पॉवर प्लेचे असणार आहेत. पहिला पॉवर प्ले हा कंपल्सरी पहिल्या षटकामध्ये असणार आहे. दुसरा पॉवर प्ले हा बॅट्समन कधी घेऊ शकतो 4 षटकापर्यंत. पुढचा चेंडू नक्कीच बॅटची कड घेतली आहे. चेंडू हवेत आहे. त्याखाली क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये. पहिला हादरा बसतोय सय्यदच्या स्वरूपात. 7 या धावसंख्येवरती दिग्जय. या षटकातील पुढचा चेंडू बघायचा. श्रेयस गावंड कशा प्रकारे खेळून काढते. 7 धावा तर झाल्या. त्यावेळेला पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित करतायत पंच आणि फ्री हिट असणार आहे या चेंडूवरती. नक्कीच 8 धावा तर झाल्यात. नक्कीच श्रेयस गावंडला नक्कीच चांगला सेट होण्याची संधी आलेली आहे. पहिल्या षटकामध्ये फ्री हिट मिळाला आहे. बघायचं त्याचा पुरेपूर फायदा घेतोय का श्रेयस गावंड, कारण की 8 धावा झालेत. 65 धावा, भला मोठा आव्हान समोर आहे. नक्कीच या चेंडूची प्रतीक्षा करत होता खेळाडू श्रेयस गावंड. तोच चेंडू त्याच्यापर्यंत मिळालाय. बघूया त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय की नाही. या षटकातील पुढचा चेंडू बघायचा फ्री हिट असणार आहे श्रेयस गावंडसाठी. यावेळेला सुरेख असा फटका मारलाय. बघायचा या चेंडूवरती किती धावा मिळतील. क्षेत्ररक्षक रोहित म्हात्रे नक्कीच चांगला झेल पकडला होता. चांगली फेकी देखील. नक्कीच फ्री हिट असल्या कारणाने या चेंडूवरती बाद होणार नाहीये, परंतु 1 धाव मिळते संघाला. संघ पोहोचतोय 9च्या घरात. एका षटकाचा खेळ संपतोय. अतिशय चांगली सुरुवात नैतिक 11 संघाची, कारण की पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा षटक होता. 1 गडी बाद करत 9 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये 5 चेंडू जवळजवळ अवांतर टाकले होते. अतिशय चांगला कमबॅक म्हणता येईल दीपेश म्हात्रेचा. पहिला षटक संपतोय. एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा धाव फळकावरती लागल्या आहेत. अजूनही 65 धावा 5 षटकामध्ये बनवायच्या होत्या. 9 धावा तर झाल्यात. अजूनही 56 धाव्यांची गरज असणार आहे. ती 24 चेंडूमध्ये 24 चेंडू 56 धाव्यांची गरज. बघायचं कर्णधार दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये देतोय. पहिला षटक तर अतिशय सुंदररित्या हाताळला दीपेश म्हात्रे याने. दुसरा षटक बघायचं आहे. नक्कीच फलंदाजीसाठी श्रेयस गावंड आणि यकेश ठाकूर.
यकेश ठाकूरचा विचार केला तर नक्कीच हा जो गोलंदाज होता, पहिला षटक ज्याने हाताळला होता दीपेश म्हात्रे याच्या गोलंदाजीवरती फायनलच्या सामन्यामध्ये 5 चेंडूवरती 5 खणखणीत षटकार खेळणारा आज तो यकेश ठाकूर नॉन स्ट्राईकवरती आहे. पाहायचा आहे या सामन्यामध्ये 65 धावांची गरज असताना कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पूर्णपणे जबाबदारी असणारी या दोन्ही फलंदाजावरती, प्रामुख्याने श्रेयस गावंड आणि यकेश ठाकूर यांच्यावरती पूर्णपणे मदार असणारी या सामन्याची. 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 56 धावा बनवायच्या असतील तर या दोन खेळाडूंना शेवटपर्यंत खेळणं गरजेचं असणार आहे. रॉयल बोरी संघासाठी पाहायचं आहे कशा प्रकारे खेळ होते. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आदिल, वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आदिल. एका षटकाचा खेळ झालाय, 9 धावा तर झाले. उर्वरित 24 चेंडूमध्ये 56 धाव्यांची गरज असताना पाहायचं आहे पुढचा खेळ कशा प्रकारे होतोय. गोलंदाज आदिल आणि समोर असलेला फलंदाज श्रेयस गावंड, तर त्याला साथ देण्यासाठी आलाय वन डाऊनच्या स्वरूपात यकेश ठाकूर. पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार श्रेयस गावंड. आदिल याचा षटकातील हा पहिला चेंडू. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता लेग साईडच्या दिशेने. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवता. ज्या प्रकारे सुरुवात केली होती दीपेश म्हात्रेने त्याच प्रकारे आदिल हा देखील सुरुवात करतोय. अवांतर चेंडूने एक धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 1/10. दुहेरी अंकात प्रवेश करतोय तो म्हणजे रॉयल बोरी संघ. अजूनही 55 धाव्यांची गरज असणार आहे. उर्वरित 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 धाव्यांची गरज. आणि कर्णधार प्रफुल्ल मोरे थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहेत. पुढचा चेंडू आदिल यांचा, फलंदाज श्रेयस गावंडसाठी. यावेळेला स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. ऑफस्टिकच्या बाहेर असल्या कारणाने पंच माझ्यापर्यंत इशारा करतात की हाही चेंडू असणार आहे अवांतर. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 5 चेंडू अवांतर टाकले होते दीपेश म्हात्रे यांनी. त्याच्याच पावलावरती पाऊल टाकून संघाची षटकाची सुरुवात तर अवांतर चेंडूने केली. पहिलेच 2 चेंडू अवांतर टाकले. एक लेग साईडच्या दिशेने, एक ऑफ साईडच्या दिशेने आता बघायचं आहे. अजून एकही चेंडू झालेला नाही आहे. 2 चेंडू खराब फेकले त्या गोलंदाजाने. पुढचा चेंडू यावेळेला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, नक्की झेल खाली असणार आहे. क्षेत्ररक्षक आणि कोणती चूक करत नाही श्रेयस गावंड याने नाराज केलाय आणि गडी बाद होते दुसरा 11 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. दोन्ही संघाच्या संघनायकाला किंवा मालकाला विनंती असणार आहे की तुमचा 12वा प्रतिनिधी जिथे लाईव्ह प्रेक्षकांमध्ये होते तिकडे देखील आपले दोन्ही खेळाडू पाठवायचे, जेणेकरून प्रत्येकाचं नाव समजणं गरजेचं आहे. झेल कोणी पकडले आहे, रनआउट कोण घेतो हे प्रत्येकाचं नाव समजणं गरजेचं असणार आहे. त्या कारणामुळे तुमचे 12वे प्रतिनिधी तिकडे देखील पाठवायचे आहेत. पुढचा चेंडू यकेश ठाकूर याने कट केलाय. बघायचं आहे, 1 धाव तर पूर्ण झाले आहे. त्याखाली 40+ नंदू धावतायत. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पळून काढले. नक्कीच खातं आपल्या 2 धावेने तर उघडलं यकेश ठाकूर. नक्कीच अतिशय सुरेख असा अष्टपैलू खेळाडू प्रथमेश शेळके, श्रेयस गावंड याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज प्रथमेश शेळके आलेत. नॉन स्ट्राईकवरती असणारे, परंतु स्ट्राईकवरती असलेला खेळाडू यकेश ठाकूर याच्याबद्दल बोलायचं झालं तर BPL पहिलं पर्व जे झालं होतं त्यामध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार या खेळाडूने मारले होते. तोच यकेश ठाकूर पुन्हा आता खेळण्यासाठी तयार. या वेळेला दांडी गुल, तिसरा हादरा बसतोय 13 या धावसंख्येवरती रॉयल बोरी संघाला.
नवीन आलेला खेळाडू मेहताब. सुरेख असा फटका बघायचा या चेंडूवरती किती धाव मिळतं. शैलू साहिल खुळे मला वाटते तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. मेहताब याने पहिल्या चेंडूवरती आपलं खातं उघडलंय. संघाला नेऊन पोहोचवलंय 14च्या घरात. आता बघायचं आहे स्वतः ओनर प्रथमेश शेळके संघाचे ओनर कशा प्रकारे आपला डाव सावरतात. कारण की 65 धावांची गरज आहे आतापर्यंत. फक्त 14 धावा तर झाल्यात. 51 धावा अजूनही बनवायचे आहेत. 3 षटकं अजूनही बाकी असणार आहे. या षटकातील काही चेंडू बाकी आहेत परंतु जिंकण्यासाठी अजूनही 51 धावा. हा चेंडू जातोय निर्धाव. चेंडू कट केला. एक धाव तर निश्चित मिळते आणि सुंदर क्षेत्ररक्षण झाले. थ्रो मात्र चांगला झाला नाही. एक चोरटी धाव काढण्यात यश आलेलं आहे फलंदाजांना आणि धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या होते ती 15 धाव फळकावर लागलेले आहे. षटक संपतात ते 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 15. जिंकण्यासाठी 64 धावा करायच्यात 5 षटकामध्ये. त्यातल्या आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा जमवलेल्या आहेत आणि गोलंदाजी मार्कवर येताना दिसतो वाटते नंदू जाधव, जो अंडरआर्मचा जादूगार ज्याला म्हटलं जायचं, तो आता ओव्हरआर्ममध्ये गोलंदाजी कशी करतो ते बघू. विजय सतेरे माझे मित्र इकडे आलेले आहेत. म्हैस तुमच्या एका बाजूवाल्यांची दूध काढता हां आणि तुमची म्हैस देत नाही दूध का? गाभण आहे का हो? म्हैस दुधानी नाही का? वा. अरे काय चाललंय तुला लाईव्ह मॅच चालायचं. आणि नंदू जाधव वैयक्तिक पहिलं संघाकडनं 3रं षटक टाकणार आहेत, ज्यांना अंडरआर्मचे जादूगार म्हटले जातं. आता ते इथे ओव्हरआर्ममध्ये कशी जादू दाखवतात ते बघा. ज्या स्ट्राईकला फलंदाज येतो प्रथमेश स्ट्राईकला आहे. 15 धावा झालेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. नंदू जाधव प्रथमेशला स्लोवर चेंडू होता. बघा ते किती धावेसाठी होतं. एक धाव तर निश्चित मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. मग वाटतं पहिलं षटक असं असेल ह्या इनिंगमधलं. नाही तर पहिल्या दोन्ही ह्याच्यामध्ये दोन्ही गोलंदाजांनी पहिले चेंडू अवांतर म्हणजे वाईट बॉल टाकले होते, पण नंदू जाधवने तसं काही केलेलं नाही आहे. म्हटलं तीच परंपरा पुढे होते का बघायचं. एक धाव पळून काढलेली आहे नंदू जाधव. पुन्हा एकदा चेंडू उंचावरनं मारलेला आहे. डिक्लरेशनसाठी जातोय फलंदाज. तिकडे आपले व्हॉलेंटियर कोण आहेत बघा. व्हॉलेंटियर कोण असेल त्यांनी चेंडू आणून द्यायचा आहे पंचाने. तोपर्यंत दुसरा चेंडू असेल सामना सुरू करायचा आहे. कोण नाही दूध? अरे ज्यांच्या मॅच झालेल्या आहेत त्यांनी व्हॉलेंटियर म्हणून राहा तिकडे मागे उभे. चेंडू आणून द्यायचा आहे. सामना चालू करायचा आहे. पंचांना विनंती करतोय सामना चालू करायचा आहे. चेंडू आलेला आहे. 17 धावा फळकावं लागल्यात. आणि स्ट्राईकला फलंदाज येतो मेहताब. चेंडू कट केला पाहिजे आणि विकेट किपरने आपलं काम मात्र चोख बजावलेलं आहे. चौथा धक्का बसलेला आहे. नंदू जाधव अभी भी दम है. नवीन फलंदाज मैदानात आहे. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. नवीन फलंदाज कोण आहे? ॲज नवीन फलंदाज आलेला ॲज अय्याज. अय्याज हा नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे.
आणि सुंदर चेंडू स्लोवर टाकलेला, फलंदाज नीटसा कळला नाही, पण अवंतर म्हणजे पंचांचा 22चा इशारा होता, म्हणजे अवंतर धाव मिळते संघाला. धावसंख्या 1 पुढे धावसंख्या होती ती 18. षटक चालू आहे तिसऱ्या षटकातले 3 चेंडू टाकून झालेले आहेत, बरोबर. 4 चेंडू टाकून झालेले आहेत, म्हणजे 6 पेक्षा पण थोडी कमी सरासरी आता होत चाललेली आहे. नंदू जाधव एक प्रभावी गोलंदाजी करताना दिसतोय. खरोखरच चांगली गोलंदाजी नंदू जाधव यांची, म्हणजे त्यांना अंडरआर्मचे जादूगार म्हटले जात होते. आता ते ओरममध्ये पण चांगली प्रगती केलेली आहे. बरेच वर्षांनी मी त्यांना खेळताना बघतोय या मैदानावरती ओरम. आणि मला ते बाहेर जाणारा चेंडू वाईट बॉलचा इशारा होता. धावसंख्या 1 पुढे धावसंख्या होती ती 19. षटक चालू आहे तिसऱ्या षटकातले 5 चेंडू टाकून झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा स्लोवर चेंडू होता, बघायचा काय होतं, झेल होतं का बघायचं आहे. आणि झेल सोडलेला आहे, म्हणजे खड्डा करून काढता आला नाही आणि त्यांनी झेल सोडलेला आहे. एक सोपा झेल होता आणि तो क्षेत्ररक्षकांनी सोडलेला आहे. पहिलं षटक तिसरं षटक धावसंख्या होती ती 21 धावा, 7ची सरासरी राखलेली आहे. 3 षटका समाप्तीनं धावा झाल्या ते 21. 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये किती धावा पाहिजेत ते माझे एक्सपर्ट स्कोरर मला सांगतील. आता 12 चेंडू आणि धावा किती पाहिजेत त्या. आणि प्री आपला पॉवर प्ले घेतलेला आहे 12 चेंडू आणि 44 धावा. बघा आता चेंडू आणि समीकरण बघा कसं आहे. 12 चेंडू, धावा पाहिजे 44, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 22 धावा करायच्या आहेत. एका षटकामध्ये तुम्हाला 22 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू, धावा पाहिजे त्या 44. गोलंदाजी मार्कवर आले ते प्रफुल्ल स्वतः गोलंदाजीसाठी आलेला आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडनं 5वं षटक घेऊन आलेलं आहे. चौथं षटक घेऊन आलेलं आहे प्रफुल्ल. ह्या षटकामध्ये निर्णय लागू शकतो, मॅच कोणाच्या बाजूने झुकते ते. आता जवळजवळ नाहीतरी ह्यांच्या बाजूने झुकले. 2 षटकामध्ये 12 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. प्रफुल्ल बॉलिंग मार्कवर आहे. ओय प्रफुल्ल, सामना लवकर चालू करायचा आहे. सुंदर फटका मारल्या बघा, त्या झेल होतं काय. 1 धाव तर निश्चित मिळते. एका धावावरती समाधान व्हावं लागतं. आता चेंडू उरले त्या 11 धावा पाहिजे 43. चेंडू उरलेत 11, धावा पाहिजे 43. आणि चेंडू उंचावनं मारल्या बघा. 2 क्षेत्र चेंडूच्या खाली आहेत. कोण झेल घेते तो बघायचं. आणि झेल सोडलेला आणि चेंडू 2 धावावरती समाधान मारलेला. आता चेंडू उरले ते 10, धावा पाहिजे 41. 10 चेंडू आणि 41 धावा. पुन्हा एकदा चेंडू कट केलाय पिढीच्या दिशेने. 1 धाव तर निश्चित मिळते. आणि आता चेंडू जातोय सीमेरेषेच्या बाहेर. 4 धावेने धावसंख्या होती ती 28 धावा फळकावा लागलेल्या आहेत. जवळजवळ सामना जिंकलाय तो. म्हणजे पारडा आता जवळजवळ झुकत चाललंय ते. पारडा आता झुकत चाललंय ते नैतिक 11 या संघाच्या बाजूने. आणि एक सोपा झेल होता आणि किपरनी स्वतः येऊन पकडलेला आहे. अशा प्रकारे 5वा धक्का बसतोय. आणि आता नवीन फलंदाज मैदानात आला तो कोण रे, हर्षल, ज्यांनी गोलंदाजीमध्ये करामत केली. आता फलंदाजीमध्ये काय करामत करतात ते बघायचं आहे. चेंडू सीमेरेषेच्या बाहेर, म्हणजे पंचाने हवेमध्ये हात फिरवलेला आहे. 4 धावेने धावसंख्या पुढे धावसंख्या होते ती 32 धाव फळकावा लागले. षटक 4थं चालू आहे. 4थ्या षटकातले वाटते शेवटचा चेंडू बाकी आहे. म्हणजे 7 चेंडूचा खेळ आता बाकी राहिलेला आहे. धावा झाल्या त्या 32.
क्रिकेटमध्ये शक्य असं काहीच नसते. अनिश्चिततेचा खेळ मानला जातो क्रिकेट. शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला निर्णय होऊ शकत नाही. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू उंचावरनं मारल्या. धावसंख्या किती धाव जाते पाहिजे. पुन्हा एकदा पंचाने हवेत हात फिरवलेला. 4 धावेसाठी चेंडू जाते. धावसंख्या 4 नि पुढे धावसंख्या होते ती 36 धाव फळकावर लागलेल्या आहेत. आणि शेवटचं आणि निर्णायक षटक कोण घेऊन येते बघायचं आहे. शेवटच्या षटकामध्ये म्हणजे 7 चेंडूमध्ये किती धाव आहेत ते आमचे एक्सपर्ट स्कोरर मला आता सांगतील. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि 29 धाव म्हणजे जवळजवळ 5 षटकारांचीच गरज आहे. जे गेल्या वर्षी एकेशनी मारले होते. एकेश ठाकूर आता राहिलेला नाही. तो फलंदाज बाद होऊन पॅव्हलियनमध्ये बसलेला आहे. 6 चेंडू आणि 29 धाव म्हणजे 5 षटकारांची गरज आहे जर तुम्हाला जिंकायचं असेल तर. गोलंदाजीसाठी मार्कवर आलाय गोलंदाज. गोलंदाजाचं नाव काय? रोहित गोलंदाजीसाठी आलेला आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडनं शेवटचं आणि निर्णायक षटक आहे. हे षटक निर्णायक आहे. 6 चेंडू आणि धाव पाहते 29. मी रोहित तुम्हाला विनंती करतोय लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपल्याकडे सामने बरेचसे खेळवायचे. आपण उशिरा सामने सुरू झालेले आहेत ते. आणि जगाच्या किती धाव झालं तर 1 धाव तर निश्चित मिळालेली आहे. धाव पाहते आता 5 चेंडू आणि 28 धाव म्हणजे 5 षटकारांचीच गरज आहे. 5 षटकारांची गरज आहे. आता बहु स्ट्राईकला आहे तो फलंदाजाने बॅट बदललेली आहे. तो काय करामत करतो. उंचावून मारल्याचे अरे आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 1 धाव तर निश्चित मिळते. आणि आता जवळजवळ पारडं झुकत चाललंय. जवळजवळ पारडं झुकत चाललंय ते दिशा 11च्या बाजूने. नंदू जाधवने पण करामती गोलंदाजी केली आहे. आणि 1 धाव ती समाधान मानावं लागते. 1-2 का आता होणार नाहीये. आणि आता षटकार चौकार चेंडू म्हणजे 4 धावेने पण का होणार नाही. षटकारच आणि एखादा एक्स्ट्रा बॉल गेला अवांतर चेंडू मिळाला तर सामन्याला कलाटणी मिळू शकते. नंदू जाधव तुम्हाला बरेच वर्षांनी मी खेळताना बघितलेलं आहे. अंडरआर्मचे जादूगार ईगल वेस्ट इंडिजचे तुम्ही ओपनर बॅट्समन आणि ओपनर गोलंदाज होता त्यावेळेला. पण आता तुम्हाला धावा जमत नाही पहिल्यासारखं. जागेवर धावत होता तुम्ही मागाशी 2 वेळा. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात चुकतोय. 1 धाव तर मला वाटते पंचांनी डिक्लेअर केलेली आहे 22च्या स्वरूपामध्ये. आणि आता चेंडू उरलेत ते 22. 1-1 ना. 1 ना अंपायर. 1च. 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला आहे. आणि मला वाटते हा वाईट बॉलचा इशारा कायला वाईट बॉल. पंचांशी कोणी वाद घालायचा नाही. दोन्ही पंच आमचे क्वालिफाईड आहेत. येत्या IPL ला ते जाणार आहेत. त्यामुळे कोणी पंचांशी वाद घालू नका. हॅलो. आणि मला वाटते सामना मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय. दोन्ही संघाचे 11 खेळाडू घेऊन मैदान इथे पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. तुमचं चषक घेऊन जाण्यासाठी तुम्ही दोन्ही संघाच्या 11 खेळाडूंनी इकडे यायचं आहे. मी दत्ता साळुंके यांना विनंती करतोय की तुम्ही जायचं नाही आहे. तुम्ही 2 मिनिट थांबायचं इथे. दोन्ही संघाच्या संघ नायकांना मी विनंती करते तुमचे 11 खेळाडू घेऊन समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा मी अनाउन्स करतोय दोन्ही संघाचे 11 खेळाडू तुम्ही जायचं नाही आहे.
दोन्ही संघाच्या 11 खेळाडूंना घेऊन संघ नायकाने म्हणजे कर्णधाराने इकडे यायचं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय, लवकरात लवकर या आणि तुमचं